देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून बावनकुळेंनी प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात केली, तर एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी प्रमाणपत्र रद्द करण्याचा घाट घातला असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। फडणवीसांना किती वळवळ करू द्या आणि एकनाथ शिंदे साहेबाला सुद्धा करू द्या, यांचा माज मोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। ज्या शिंदे साहेबांना मराठ्यांना 58 लाख नोंदी दिल्या, त्या शिंदे साहेबाच्या शिरसाट मंत्र्यांना त्या रद्द करायचा घाट घातला शिंदे साहेबाच्या सांगण्यावर। ज्या फडणवीसांना मी मुंबईला आपण सगळे गेलो होतो तेव्हापासून एक शब्दाने दुखवलं नाही, त्या फडणवीस साहेबाच्या सांगण्यावर बावनकुळेंनी मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात केली। मनोज जरांगेंनी आज सोलापूरच्या म्हाड्यातील इशारा सभेला हजेरी लावली। म्हाड्यामध्ये प्रवेश करताच जरांगे पाटलांवर 10 जेसीबीनं पुष्पवृष्टी करण्यात आली, तसंच जरांगेंचा सत्कार सुद्धा करण्यात आला। ही दोन दृश्य आपण पाहतोय। सोलापूरच्या म्हाड्यामध्ये मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत करण्यात आले। मनोज जरांगे यांची आज सोलापूरच्या म्हाड्यामध्ये इशारा सभा होती आणि या सभेमध्ये ज्यावेळेला ते म्हाड्यामध्ये दाखल झाले त्यावेळेला त्यांचं स्वागत करण्यात आले, तर दुसरीकडे जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली। या ठिकाणी 10 जेसीबी होते आणि त्या जेसीबींच्या माध्यमातून त्यांच्यावरती पुष्पवृष्टी झालेली आहे। अधिवेशनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांचे पिल्लू मुख्यमंत्र्यांसह इतरांनाही भेटत होतं, अशी टीका रामदास कदम यांनी केली। फडणवीसांना भेटल्यानं आदित्य ठाकरेंचे बॉस बदलले का असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला। उद्धव ठाकरेंच्या शिंदेंवरील टीकेवरून रामदास कदमांनी ही टीका केली। पिल्लू ते अधिवेशन चालू असताना याला भेट, देवेंद्रला भेट, अमक्याला भेट, मग तेव्हा काय तुमचे बॉस तुम्ही बदलता का? ह्या अधिवेशनच्या काळामध्ये तुमचं पिल्लू बुके घेऊन कोणाकोणाला भेटले बघा, मग ज्यांना ज्यांना भेटले ते त्यांचे बॉस झाले का तुमच्या पिल्लाचे? तेव्हा उद्धवजी एक बोट तुमच्याकडे दाखवतो, शिल्लक असलेली बोट हे आपल्याकडे असतात याचं भान ठेवा। नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। 4.3 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के या ठिकाणी जाणवलेत। गेल्या आठवड्याभरापासून नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। निफाड, नाशिक, देवळा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह वापी, जव्हार आणि सुरत भागात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवलेत। भारतामध्ये LNG आयात दुप्पट झाल्याचा संसदीय समितीचा अहवाल आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये भारताचे द्रवीभूत नैसर्गिक वायूवरील अवलंबित्व हे दुप्पट झालंय। आयात 13.29 MMT वरून 26.96 MMT वर पोहोचली आहे। देशातील एकूण नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी तब्बल 50% गरज ही सध्या LNG आयातीद्वारे पूर्ण होत असल्याची माहिती आहे।